तर बीडमधून अजित पवार बोलतायत, बघूयात. समाजाचं त्याला सर्वांचं मार्गदर्शक मी आलेल्या मी बळीरामला विचारलं की आता काय करायचं. तो म्हणला दादा पहिला पायऱ्या करून गेल्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करायचा आणि स्टेजवर गेल्यानंतर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी नतमस्तक व्हायचं. हा निव्वळ योगायोग नाहीये, तर सर्वांचे मार्गदर्शक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि त्यांचे विचार या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला पुढे घेऊन जायचंय. आपल्याला त्यांचं बेरजेचं राजकारण हे त्या ठिकाणी करायचंय. पण बेरजेचं राजकारण करत असताना मला राजेश्वरला सांगायचंय, माझ्या आजी माजी आमदारांना सांगायचंय, प्रमुख मान्यवरांना सांगायचंय, बळीरामला सांगायचंय, सगळ्या सेलच्या प्रमुखांना सांगायचंय. बाबांनो, पक्षामध्ये कार्यकर्त्यांना घेत असताना त्यांचं थोडं रेकॉर्ड मी काल रात्री एसपीला फोन करून रेकॉर्ड वेगवेगळ्या मान्यवरांचं मागितलं. त्यामध्ये आपण ज्यावेळेस लोकांना सांगतो असं वागलं पाहिजे, त्यावेळेस आपल्या अवतीभवती देखील चुकीच्या प्रवृत्तीची लोक असता कामा नये. आणि ती खबरदारी एक मला झेड कॅटेगरी असल्यावर पोलिसांचं पण आहे, पण आपल्या कार्यकर्त्यांचं पण आहे, प्रमुख देखील मान्यवरांचं आहे. उगीच एखादी गोष्ट लाईटली घेतली तर त्याची जबरदस्त किंमत ही त्या पक्षालाही मोजावी लागते, त्या नेतृत्वाला पण मोजावी लागते. बाबांनो, तसं अजिबात होऊन देऊ नका. त्यामध्ये मी सकाळी आलो तसं योगेशकडं चहा पाणी घेतला, त्याच्यानंतर मी पक्षाच्या कार्यालयामध्ये वेगवेगळी निवेदन स्वीकारली. मी माझ्या पद्धतीने, मला सुदैवाने तुमच्या सगळ्यांच्या मुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळं, काँग्रेसमुळं, तर मी सुरुवातीला काँग्रेसचा खासदार झालो आणि नंतर मग 99 पासून राष्ट्रवादीचा झालो. त्याच्यामुळं मला अनेक गोष्टीचा अनुभव आहे. थोडीशी माझ्या भागातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांची कामाची पद्धत आणि मराठवाड्यातली कामाची पद्धत याच्यामध्ये तफावत आहे. त्याच्यामध्ये राजेश्वर आबा सांगत असतो, दादा नाही तिथं असं आहे, तिथं तसं आहे, आमच्या इथं असं असतं, आमच्या इथं तसं असतं. तसं काही नाही, आपण सवय लावू तसं ते घडतं. मी आज येताना माझ्याबरोबर काही सहकारी होते, त्याच्यात मी काही अधिकाऱ्यांना पण बरोबर आणलंय जे पूर्वी इथं काम करत होते. आपल्याला मला या मेळाव्याच्या निमित्तानं बळीराम पहिलं सांगायचं म्हणजे, ज्या तरी मला सांगितलं दादा इथं मेळावा होणार म्हणून अक्षरशः खुर्च्या तुटलेल्या होत्या. काल आम्ही बिल्डिंग केलं तेव्हा हे तरुण कार्यकर्ते नीटपणे खुर्च्यावर बसले. इतकी दुरावस्था त्या ठिकाणी झालेली आहे. बाकीच्या काही गोष्टी करायच्या, मी त्याचं सर्वेक्षण करायला सांगतो आणि याला जो काही निधी लागेल तो निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी स्वतःची राहील. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या. आज मी ज्यावेळेस आढावा घेणार आहे, मी पुढच्या ट्रिपला येईल त्यावेळेस कदाचित डीपीडीसी घेईल, कदाचित किंवा त्याच्या पुढे घेईल. मला सुरुवातीला डीपीडीसीच्या निमित्तानं कामं मला जी योग्य वाटतात ती बदलून करायची, त्या विधानसभा मतदारसंघात करायची आणि ती लगेच त्याला प्रमा द्यायची, टीएस द्यायचा आणि पुढे कामं चालू ठेवायची. मला त्या कामाचा दर्जाही बघायचा. मला इतकी निवेदन आज आलेली आहेत, मी लिहून घेतलंय. कुणाची सीओची आहेत, कुणाची कलेक्टरची आहेत, कुणाची शिक्षण अधिकाऱ्याची आहेत, वेगवेगळ्या, कुणाची पोलीस खात्याची आहेत, अशा अनेक प्रकारची संघटनेची आहेत. ती निवेदनं देत असताना आम्हाला निधी द्या, आम्हाला 10 लाख रुपये द्या. मी ठरवलेलं आहे, मी कुणालाही 10 लाख रुपये देणार नाही. ज्याच्यातनं ई टेंडर निघेल असेच